Halo, 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 chick, halo, chick, halo, 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 chick. चला आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, वेलकम. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच रोहित पंचशील स्पोर्ट्स प्रेझेंट KPL खार प्रीमियर लीग सीझन 4 च्या दिशेने आपण येतोय. हॅलो 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 चिक. दोन लुजर संघ आणि त्यातील ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे कंधारी किंग्स प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे अनेकाजी फायटर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सामन्याला सुरुवात होते, येथून जर का पराभूत झालात तर अगदी 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. अर्थातच अगदी वर्षभरासाठी ही स्पर्धा एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला थांबावं लागेल, वाट पाहावी लागेल. ती वाट कोणाला पाहावी लागते, वाट कोण लावतोय, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु पहिला चेंडू अतिशय शानदाररित्या गोलंदाजी, पहिला निर्धाव दुसऱ्या चेंडूवर गडीबाद. चला मंडप डेकोरेटर्स प्लीज या, आवाज येत नाहीये साऊंडचा. हॅलो 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 चिक. चांगली सुरुवात आहे ज्या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज, दुसरीकडून एक आफताब अतिशय शानदाररित्या आतापर्यंत गोलंदाजी हाताळली जाते आणि एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील होता. हाच तो आफताब आहे, अष्टपैलू असा खेळाडू, आणि तो खेळ यावेळी दाखवण्याचा प्रयत्न आफताब पुन्हा एकदा करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय प्रभावित खेळ केला होता तो आफताब. तर दुसरीकडे ओमकार तानेकर, अभिषेक मोहिते हे दोन खेळाडू आहेत. मिड विकेट रिजन मध्ये जातोय चेंडू. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स धन धन करत अगदी मैदानाला सीमारेखा पार 4 धावेंसाठी. पुष्पा स्टाईल आहे खरं तर पंचांची. नक्कीच सला झुकेगा नाही सला म्हणतोय पंच, परंतु चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावेंसाठी. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 4 धावा धाफकावर. चांगली सुरुवात आहे, एक गडी गमावलाय, परंतु यावेळेला आखुडी टप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेत असताना दहाडलाय चेंडूला सीमारेखा पार, षटकार. नुकताच माहिती येते का अभिषेक मोहिते आज खर तर बर्थडे बॉय आहे. सत्कार, मोर्चे हत्ती आणि त्या प्रकारची सुरुवात देखील केली जाते. अभिषेक आज मैदानामध्ये आज स्वतःचा दिवस आणि खेळामध्ये देखील त्या प्रकारचा दिवस दाखवणं गरजेचं असेल. फ्लाइंग स्टार्ट करून दिले, जो प्रेशर होता तो दबाव बनवला होता, परंतु पहिल्या 2 चेंडूंमध्ये अभिषेक मोहिते आज मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. KPLची ही स्पर्धा, KPLच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता अभिषेक यांचा, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतोय. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 10 धावा धाफाकार आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट दुसरीकडून आहे दोन्ही संघांसाठी. आतापर्यंत सामना आपण पाहायला गेला तर समांतर आहे. पुन्हा एकदा प्रयत्न यावेळेला जातोय क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत. वम्स बॉम्ब सीमारेखा पार 4 धावांसाठी, चौकार. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, धाफकावर आपण पाहायला गेलं तर 14 धावा नक्कीच धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. मनीष कोटियान साहेब असतील, त्यानंतर जतीन सोलंकी सर असतील, अजित मोरे सर असेल, विजय कासारे साहेब असतील. ह्या स्पर्धेसाठी एक आयोजकांचं तितकंच मोठं एक मुळाचं योगदान राहिलंय आणि त्या बळावर ही स्पर्धा अतिशय एक प्रभावित करणारी, एक प्रेमात पाडणारी क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम हा आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 14 धावा धाफकावर येतात. 1 गडींच्या मोबदल्यामध्ये ओमकार ताणेकर आहेत दुसरीकडून.
सूरज शेलार. यंगस्टर आहे आणि त्या प्रकारचा खेळ दर्शवणं ह्या वेळेला गरजेचं असेल. 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 14 धावा नक्कीच धावफलकावर पाहायला मिळतात. 6 षटकांचे हे सामने अर्थातच 36 चेंडू हे हाताळले जातात आणि 36 चेंडूंमध्ये या अगोदरचा सामना आपण पाहायला गेला तर क्वालिफायच्या रेसमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला 100 धावा ह्या देखील चेस झाल्या होत्या. एक अफलातून एक आतिषबाजी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. काय खेळी राहिली होती. आतिश केदारे. आतिश केदारे या खेळाडूला खरं तर चेस पसंत आहे आणि त्या प्रकारे 100 धावा या धावफलकावर कुठल्या जातात. आता खेळाडूंसाठी अजून एक क्वेश्चन मार्क, एक नक्कीच प्रश्न असेल, धावा लगावायच्या तर किती धावा लगावायच्या मैदानामध्ये. 100 धावा, 105 धावा ह्या नक्कीच धावफलकावर लगावल्या जातात. पंच यावेळेला एक हात हवेत, अर्थातच नो चेंडू अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. येस पंच, टीम रिव्ह्यू आहे. टीम रिव्ह्यू, थर्ड अंपायर. चला पंच आपण या. पंचांना विनंती असेल, आयोजक कोण असेल तर या, त्वरित या. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपण पाहायला गेलं तर 77,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,000 रुपये. चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय. प्रथम द्वितीय पारितोषिक तब्बल 8 संघ आणि त्यातील कालच्या दिवसामधील 2 संघ क्वालिफायच्या दिशेने US स्पोर्ट्स, बालाजी स्पोर्ट्स आणि आजच्या दिवसामध्ये येस नो चेंडू. अतिरिक्त धाव ना, नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो थोडीशी उछाली होती. त्या बळावर एक अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये नक्कीच भर पडली जाते. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 1.1 चेंडूंचा खेळ. ओमकार तानीकर, अभिषेक मोहिते हे 2 खेळाडू आता आहेत. हे 2 खेळाडू त्या प्रकारचे फलंदाजी करणं जाणतात. यावेळेला उंच आहे, हवेत आहे, 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स जातोय सीमारेखा पार चौकाराच्या दिशेनं. हालो 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 चिक, हालो चिक, हालो हालो चिक, हालो हालो चिक. ओ फ्रान्सिस काका, फ्रान्सिस अंकल प्लीज या. जिथे कुठे असाल तर आपण या. झेलचीची संधी आहे. चांगला झेल टिपला जातोय. गडी बाद, अतिशय चांगला मारा. काय झेल टिपला जातोय. गडी बाद दुसरा. खोलवर टप्प्याचा नक्कीच चेंडू आपण पाहू शकतोय रिप्लेच्या माध्यमातून. येथून जर का पराभूत झालात, अनेक जे फायटरचा संघ, एक स्टारकास्टने भरलेला संघ, एक मोठा संघ, एक जुना जाणता खेळाडू, परंतु ह्या वेळेला थोडासा परेशानीमध्ये आहे. थोडासा नक्कीच डोकदुखी असेल. 20 धावा धावफलकावर. हुसैन नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ खारघर. हा हुसेन यावेळेला येतोय. हुसेन ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. एक क्षमतावान खेळाडू आणि तो क्षमतावान आता यावेळेला ती दाखवणं गरजेचे असेल. संघ थोडासा संकटामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. ज्या प्रकारे झेल टिपला होता, चांगला झेल टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावर. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडूंचा खेळ. हुसेन शेख आहे. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ज्या खेळाडूमध्ये कुवत आहे, ज्या खेळाडूमध्ये सामना फिनिश करणं हा जाणतोय,
हा खेळाडू हुसेन भाई शेख यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. थोडासा संकटामध्ये आणि ते संकटमोचक म्हणून यावेळेला हुसेन आहे. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 20 धावा धाफळकावर आहेत दोन गडींच्या मोबदल्यामध्ये. अनेयाजी फायटर्सचा संघ आहे, दुसरीकडे कंधारी किंग्सचे दोन संघ आता येथून दोन हात उंचावत असताना एकमेकांच्या समोर उभे आहेत. कोणता संघ यावेळेला विजय होणार, कोणता संघ पराभूत होणार ती येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. परंतु आतापर्यंत कंधारी किंग्स संघानं चांगला कमबॅक करून दिलाय. चांगला कमबॅक आहे, मोठा कमबॅक आहे. टॉस की बॉस मधून ज्यावेळेला दोन कर्णधार होते आणि त्यावेळेला हुसेन भाई यांचा नक्कीच एक उल्लेख केला की कोणताही खेळाडू, कोणताही गोलंदाज असू दे, हुसेन भाई हा फक्त आणि फक्त षटकारांची आतिषबाजी करणं जाणतोय. ती आतिषबाजी ह्या सामन्यामध्ये तितकीच गरजेची असेल. आतापर्यंत संयमी खेळ आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. पुन्हा एकदा यावेळेला बॅटची कडा आहे, लक फॅक्टर म्हणावं लागेल. नक्कीच जातोय चेंडू, देवाकडे पाहतोय खऱ्या अर्थानं लक फॅक्टर, आणि लक फॅक्टर देखील यावेळेला तितक्याच गरजेचं असेल. गडी बाद होण्याची शक्यता होती. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅटची कडा आणि त्यानंतर थोडासा चेंडू हा वळण घेत असताना अगदी सीमारेखा पार जात असताना थर्डमॅन रिझन मध्ये चौकार नक्कीच येतोय. चौकार आणि धावफलक खुलतय फुलतय. धावफलक आतापर्यंत धावफलकावर 24 धावा ह्या धावफलकावर आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा धावची चेंडणी डायरेक्ट हिट आहे, परंतु तोपर्यंत फलंदाज हा सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये एक धाव ऍड केली जाते. येथून प्रयत्न करावे लागतील. येथून प्रयत्न हे पराकोटीचे असतील. येथून जर का पराभूत झालात तर मात्र ह्या स्पर्धेबाहेर जावं लागेल आणि त्यासाठी हे प्रयत्न हे पराकोटीचे नक्कीच पाहायला मिळतील. हुसेन भाई शेख आहे, दुसरीकडे आपण पाहतोय दोन एकमेकांच्या विरोधामध्ये हे संघ लढताना 25 धावा या धावफलकावर आहेत. फ्रान्सिस काका आपण जिथे कुठे असाल प्लीज या. आयोजक फ्रान्सिस काका, जिनके सपनों में जान होती है ना, जीत भी उनकी अलग पहचान होती है. कारण अपयशाच्या कठीण खडकाकाळी यशाचा झरा हा नेहमीच वाहत असतो आणि त्या प्रकारचं खेळाडू आहे. दोन खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. दोन खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा पार चौकाराच्या रूपानं. वेगवान गतीचा मारा आफ्ताब ह्यासाठी जाणला जातोय. दोन बेस्ट वर्सेस बेस्ट खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एक तरफ शेर है तो दूसरी तरफ सव्वा शेर है. आफ्ताब बेग, हुसेन शेख हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये बराच वेळा आले. बराच वेळा एकमेकांना चारी मुंड्या चीर केल्या, एकमेकांना सपाटून मार खाला, एकमेकांना धूर चारले. परंतु यावेळेला निमित्त आहे KPLच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. दोन खेळाडू आफ्ताब असेल, दुसरीकडे हुसेन भाई शेख असतील. दोन खेळाडू आहेत अतिशय प्रभावित मारा. एकीकडे एक्सपिरियन्स आहे, दुसरीकडे यंग टॅलेंट आहे आणि यंग टॅलेंट देखील दुसरीकडून त्याच प्रकारचे एक प्रभावित कार्य करत आहे. 2.3 चेंडूंचा खेळ, 30 धावा धावफलकावर आहेत दोन गडींच्या मोबदल्यामध्ये. ओमकार ताणेकर, क्या बात आहे. जातोय चेंडू पुन्हा एकदा चौकाराच्या रूपानं 4 धावांसाठी. आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या नसानसात आणि रक्ता रक्ता अद्वितीय आणि संघर्ष, कारण आम्हाला आज गाजवायचं आहे या ठिकाणी खार प्रीमियर लीग. आणि प्रीमियर लीग गाजवण्यासाठी प्रत्येक खेळाडू आज मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ दर्शवतायत.
स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला जातोय. अफ्ताब ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 34 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. येथून नॉकआउट आहे. येथून एकही चूक आपल्याला चालणार नाही. म्हणजे संघासाठी फलंदाजाने चुकी केली, गोलंदाजाने चुकी केली तर ह्या स्पर्धेबाहेर जावं लागेल. त्यासाठी त्या प्रकारचा हा प्रयत्न, त्या प्रकारचा अट्टहास आपण पाहतोय. 2 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ. 34 धावा धावफलकावर कुठल्या जातात. थर्टी 34 धावा ह्या धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पंचांचा बोट यावं. हालो 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 चिक हालो चिक. प्लीज फ्रान्सिस काकांना बोला आवाज येत नाही आहे बिलकुल. साऊंड सिस्टम आवाज येत नाही दादा प्लीज. 9+6 7 धावा धावफलकामध्ये ऍड. 41 धावा. हालो 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 चिक हालो चिक. 41 धावा धावफलकावर कुठल्या जातात. तर टिचून मारा या वेळेला खळूवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. शेवट थोडीशी कुठेतरी गोड. 18 चेंडूंचा खेळ. 41 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. चला फ्रान्सिस काका प्लीज या, रिक्वेस्ट करतोय. आवाज येत नाहीये, सामना चालू आहे. हॅलो 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 चेक. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत. 41 धावा धावफलकावर कुठल्या जातात. दिनेश नाटेकर नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिला संघाचा 4था षटक हाताळण्यासाठी 2 गडींच्या मोबदल्यामध्ये यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न. अच्छे का सन्मान बुरे का अपमान ही क्रिकेटची रणनीती. त्या रणनीतीला साजेसा खेळ करणं जाणतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. हुसेन भाई शेख ज्या खेळाडूच्या बॅटमधून आतापर्यंत एक नक्कीच षटकार पाहायला मिळतोय, परंतु हा मोठा खेळाडू आहे. अजून येणारे 6 षटक हा खेळाडू जर का मैदानात राहिला तर एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. एक मैदानामध्ये वेगळं वारं हे नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी हा खेळाडूला राहणं तितक्याच गरजेचं असेल. 42 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. क्रिकेट ह्या खेळामध्ये एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हा डुवाडाईच्या सामन्यात आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करणारी लढाई आपण नक्कीच पाहतो. पंचांकडे दाद. पंच यावेळेला थोडासा आउटसाइड द लेग स्टंपचा नक्कीच इशारा देत आहेत. निर्धावित चेंडू यावेळेला हाताळला जातोय. 3.2 चेंडूंचा खेळ. 42 धावा. 42 धावा धावफलकावर आहेत. ओमकार ठाणेकर एकीकडे आहे, हुसेन शेख हे 2 खेळाडू आहेत. अजून देखील 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये जर का 50 पार केल्या तर एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न यावेळेला लॉंगॉनच्या डोक्यावरून जातोय. चेंडू अगदी सीमारेखा बार. षटकार. जिंदगी में हम जो चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता है, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हैं जो आसानी से नहीं मिलता है. अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवणं खरं तर ह्या खेळाडूची ओळख आहे. रावंत विकेटचा मारा पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक.
जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय. लॉंग ऑफच्या डोक्यावर पुन्हा एकदा तोच प्रहार, पुन्हा एकदा तोच षटका. थोडासा शफल झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय पॉवर हिटिंग, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा षटकार. 54 54 धावा, धावा कव्हर, 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. कागदीपत्र तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानात दर्शवावा लागतो. हा स्वाभाविक खेळ यावेळेला ओमकार थानेकरनं नक्कीच दाखवलाय, परंतु दिनेश नाटेकर यावेळेला शेवट थोडीशी कुठेतरी गोड पाहायला मिळतो. 24 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 54 54 धावा ह्या धावफलकावर आहेत. आपण पाहतोय, ऐकतोय एक मानाची सन्मानाची अशी रोहित पंचशील स्पोर्ट्स प्रेझेंट KPL खार प्रीमियर लीग सीझन 4 ऑर्गनाइज बाय मनीष काटेकर सर, जतीन सोलंकी सर, अजित मोरे सर, विजय कासारे सर यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात आली. आणि ही संकल्पना खरं तर आज मैत्रीपूर्ण लढत क्रिकेटमधील आपण पाहायला गेलं तर एकत्रित आणण्याचं काम ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वच खेळाडूंचं एक योगदान ह्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 77,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,000 रुपये, इंडिव्हिज्युअल प्राइज बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट डिसिप्लिन, ह्या सर्व काही ट्रॉफ्याज मंचाच्या दिशेनं त्या चमचमत्या ट्रॉफ्या हे सर्व काही आपण पाहतोय. एक प्रेमात पडणार असं एक भव्य दिव्य आयोजन. आणि ह्या वेळेला काय 1+4 5 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड झाल्या जातात. एक सेलिब्रेशन होत आहे. दुसरीकडून थोडीशी चुकी घडली होती आणि ज्या वेळेला चुकी घडते ना त्या वेळेला नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये एक आव्हान केलं जाते की चुकी ह्या खेळामध्ये चालत नाही, चुकीला माफी नाही. आणि ही चुकी घडली जाते आणि या जी फायटर्सचा संघ एक आशाभूत नजरेने ह्या दोन खेळाडूंमध्ये पाहत आहे. ह्या दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आतापर्यंत साजेसा खेळ करत असताना हे दोन खेळाडू आपण पाहतोय. 4.1 चेंडूंचा खेळ, 60 धावा ह्या नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. असं म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे, परंतु आपण त्यातून काय घेतोय ही भूमिका महत्त्वाची आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक आपले फक्त आणि फक्त पाय विझून येतात. परंतु ह्यातून आता क्रिकेट देखील तसाच खेळ आहे. दोन्ही संघांसाठी 36 चेंडूंचा खेळ, दोन्ही संघांसाठी 11 चेंडूंचा हा 11 खेळाडूंचा खेळ, दोन्ही संघांसाठी तितकंच मोठं मैदान, हे सर्व काही आहे. परंतु ह्या नॉकआउटच्या सामन्यामध्ये, ह्या डू ऑर डायच्या सामन्यामध्ये कोणता संघ आता बाजी मारणार हे देखील पाहिलं जाईल. आणि ती लढत, ती कडवी लढत देण्यासाठी हे दोन फलंदाजाचा एक्सलेट करतायत. आता एक्सलेटरवर पाय दिलं जात आहे. आता आक्रमण, हल्ला, आता वादळ हे मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आहे. जबरदस्तरित्या जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो आता संपूर्णतः रिलीज केला जाता 5व्या षटकामध्ये. खरं तर 64 धावा धावफलकावराने हा दुसरा षटकाराच्या रूपाने यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने आहे. पहिले दोन षटकार आपण लॉंग ऑफच्या दिशेने पाहिले, हा लॉंग ऑनच्या दिशेने येत असताना 70 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. 4.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 2 गडी नक्कीच गमावल्यात, परंतु ओमकार थानेकर यावेळेला 70 धावा आहेत धावफलकावर. एक्सलेट करतोय. 11 चेंडू 33 धावेंची एक चांगली खेळी, एक अफलातून खेळ आतापर्यंत आपण पाहतोय आणि एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघाला आणून ठेवलंय. अनयाजी फायटर्स, दुसरीकडे कंदारी किंग्सचा संघ, डुवाडाईचा मुकाबला. कोणता संघ यावेळेला ह्या स्पर्धेबाहेर जाणार, कोणता संघ हा स्पर्धेत आपलं अस्तित्व जिंकून ठेवणार, त्यासाठी ओमकार थानेकर आज एका वेगळ्या लहरामध्ये आहे. मैदानामध्ये आग उबलतोय, जणू काही मैदानात ज्वालामुखी डालतोय की काय. काय फलंदाजी केली जाते ह्यावेळेला. फ्रंटफुटला येऊन फक्त दिशा देण्याचं काम. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचा कलात्मकतेने भरलेले शॉट आता हे ओमकार दर्शवायला सुरुवात करतोय.
76. धावांच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण गॅदर करतोय चेंडूला, तोपर्यंत सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 77. 77 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. शेवटच्या चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी असेल आतापर्यंत. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 77 धावा आहेत. अजून देखील येणारे 7 चेंडूंचा खेळ बाकी. 1 टू गो. 5व्या षटकातील शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. वैशिष्ट्य 23 धावा धावफलकावर येतात. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न यावेळेला मैदानात. क्रिकेट नव्हे तर फुटबॉल देखील पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 78. 78 धावा हे आतापर्यंत धावफलकावर लगावल्या जातात. असंच जगा आयुष्याचा चित्रपट येथे पुन्हा वन्स मोर नाही. एकदा की श्वास थांबला तर 13 दिवसांचं दुःख आहे. त्यामुळे क्रिकेटचं मैदान आहे. या क्रिकेटच्या मैदानामध्ये जोपर्यंत स्वतःच्या फोटोवर हार चढत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. आणि त्या प्रकारचा प्रयत्न देखील राहिला. अतिशय भव्य दिव्य सुरुवात. द फ्लाइंग स्टार्ट. 78. 78 धावा ह्या धावफलकावर लगावल्या जातात. आता येणारे 6 चेंडू हाताळण्यासाठी सतीश एकीकडे सज्ज आहे तर दुसरीकडे हुसेन भाई शेख. केफ आहे, क्षमा असावी. पहिला चेंडू थोडासा फंबल 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 फंबल. 4 धावा. क्षेत्ररक्षण हे देखील तितक्याच गरजेचं असतं. हे क्षेत्ररक्षणामध्ये चुकी घडली जाते. यस, वाईटसाठी रिव्ह्यू आहे. या वेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. थोडासा आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा, परंतु यावेळेला थर्ड अंपायर देखील डिसिजन देईल. संपूर्णतः नजरा यावेळेला एक टेक्निकल टीमकडे आहेत. पंच थोड्याच वेळात दर्शवतील. हा थोडासा चेंडू ऑफसाईडच्या बाहेर नक्कीच होता, परंतु पंच ह्या वेळेला कळवतील. फेअर डिलिव्हरी आहे. 4 धावा नक्कीच धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. धावफलकावर 78 प्लस 4. ए बाबा 82. 5.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आज हुसेन भाई यांच्या बॅटला सूर गवसला नाही, बॅटला प्रॉपर कनेक्ट नाही. आणि दुसरीकडून खरं तर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत कोऱ्यानं धावा ओढतात त्या खेळाडूला संधी दिली जाते. ओमकार तानेकर आतापर्यंत एक अफलातून फलंदाज, एक मोठं नाव सातत्याने घेतलं जात आहे. क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणाला तरी हरवावं लागत असेल तर कोणासोबत तरी जिंकावं लागतं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. पंचांकडे दाद, पंचांचा बोट अगदी हवेत आहे. ओमकार तानेकर चांगला खेळ करून एक चांगली सुरुवात दिली आणि आता बॅक टू द डगआउट मध्ये परत आलतोय. अगदी मिडल स्टंप पंचांकडे आणि पंचांचं बोट हवेत. चांगला खेळ दर्शवला, परंतु केफ चांगला कमबॅक करून देतोय. चांगली गोलंदाजी, प्रॉपर लाईन लेने टप्पा सुरेख, अतिशय सुरेख मारा. 83. 83 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर 2 संघ क्वालिफायच्या दिशेने दाखल झाले. त्यामध्ये पहिला संघ US स्पोर्ट्स, त्यानंतर बालाजी स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामधील संघ आजच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. 83. 83 धावा धावफलकावर नक्कीच आहेत. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. कंधारी किंग्सचा संघ एकीकडे, दुसरीकडे अनयाजी फायटर्स. यावेळेला फायटर्स सारखा लढतोय आणि ती फाईट करावी लागेल. ती चुरशीची लढत आता करावी लागेल. ह्या वेळेला काय जय सुटला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा नक्कीच निराशा आहे. आणि ज्या वेळेला जय सुटते ना त्या वेळेला नक्कीच कोण विसरेल ते कोलकाताचं इडन गार्डनचं मैदान. 6 धाव्यांवर ज्या वेळेला रोहित शर्मा यांचा जय सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा टोकणारा द हिटमॅन
नक्कीच ह्याची देखील आठवण होते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस नक्कीच निराश केलंय. धावफकावर 87 आहेत. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. या अगोदरच्या मॅच मध्ये 100 धावा देखील चेस झाल्या होत्या, परंतु हा डुवाड आहे, मुकाबला आहे. अनयाजी फायटर संघ आतापर्यंत फाईट देतोय, चांगली फाईट दिली जाते. हा चेंडू येतोय अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल टिपला जातो, अतिशय प्रभावित. यस, आयोजक डिसिजन गडी बाद आहे. चांगला झेल टिपला. रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकतोय फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु लॉंगअपच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी पहाडासारखा आला. गडी बाद झेलचीच्या रूपानं. 87 शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. येस, नक्कीच टेक्निकल टीम थर्ड अंपायरला रिव्ह्यू केला गेलाय, रेफर केला गेलाय. पंच यावेळेला डिसिजन देतील. यस, OUT गडी बाद. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 87 धावा, 87 धावा आतापर्यंत धावफकावर आहेत. डुवाडायचा मुकाबला एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच धावफक आणून ठेवलंय. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला होता, अतिशय प्रभावित खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आशिष मंडल असेल, त्यानंतर आपण सादिक राजापूर सरांना पाहिलं, निलेश सावंत असेल, रोहन नाईक असेल, संतोष गायकर असेल, वीरेंद्र सोनावणे असेल. आजच्या दिवसामध्ये खेळणारा खेळ हा नक्कीच राहिला. आतापर्यंत 87 आहे शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. काय घडेल? कस्टमर आ रहे थे, एक शॉर्ट टाइम के लिए आया था क्या कोई? नीचे का ये क्या? 87 शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, अगदी चलाक चापलाईना. थोडासा थ्रो मध्ये गचाड, परंतु 2 धावा धावफकामध्ये ऍड केल्या जातात. 36 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफकावर 89 गडी बाद आहे. नक्कीच हुसेन शेख धावचीतच्या रूपानं गडी बाद. 36 चेंडूंचा खेळ, 89 89 धावा धावफकावर कुठल्या जातात. आता येणारे 36 90 धावा ह्या कशा प्रकारे डिफेंड केल्या जातात की चेस केल्या जातात, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. एकीकडे अनयाजी फायटर्सचा संघ आहे, दुसरीकडे कंधार किंग्स यावेळेला चेस करेल का, ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल.
सुरडवाडाईचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन संघ, एकीकडे कंधारी किंग्सचा संघ आहे, दुसरीकडे अनेकाजी फायटर्स. ह्यावेळेला एक माफक आव्हान धाफकावर नक्कीच पाहायला मिळतं. टार्गेट धाफकावर आपण पाहायला गेलं तर येणारे 36 चेंडू 90 धावा ह्या धाफकावर नक्कीच लगावायचे आहेत. रोहित पंचशील स्पोर्ट्स प्रेझेंट KPL खार प्रीमियर लीग पर्व 4 आपण ऐकतोय पाहतोय. ऑर्गनाइज बाय मनीष कोटियाल, जतीन सोळंकी, अजित मोरे, विजय कासारे. ह्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 77,000, द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 55,000 रुपये. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि या स्पर्धेतील बेस्ट डिसिप्लिन टीम ह्यांच्यासाठी देखील एक आगळं वेगळं असं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी एक आर्थिक मदत स्पॉन्सर लाभला असे ॲडव्होकेट डॉक्टर सजन पाटील साहेब असतील, मोहजिद अख्तर साहेब असतील, मजहर शेख साहेब असतील, माजिद खान साहेब असतील, त्यानंतर राजू शिंदे साहेब, दीपक गुप्ता सर असतील, निलेश सावंत सर असतील, रुस्तमजी एल बी कंदारी प्रॉपर्टीज, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. ह्या सर्वांच्या बळावर ही स्पर्धा खरं तर गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक प्रेमात पडणारी अशी स्पर्धा. अर्थातच आपण ऐकतोय खार प्रीमियर लीग पर्व 4. ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आमचं संपूर्ण आता पंचांचं पॅनल असेल, त्यामध्ये शिखर हरगोडे सर असतील, राजेश पारकर सर असतील, महेश लखोडे सर असतील. हे सर्वांचं पुन्हा एकदा आपण पाहतोय एक मोलाचं कार्य राहिलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर आमचे मार्गदर्शक द व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पांडे सर असतील. आजच्या दिवसामध्ये आज आपण ऐकतोय द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टे सर यांना आपण ऐकलं. कालच्या दिवसात रविकांत दुबे सरांना आपण ऐकलं होतं. एक एक्झिबिशन मॅच देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली. एक प्रेक्षणीय सामना, एकीकडे आमची मुंबई यंग टॅलेंट होता, तर दुसरीकडे गुजरात वॉरियर्स अर्थातच सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यातील लढत देखील आपण पाहिली होती. अतिशय एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. एकीकडे सादिक राजापूर सर होते आणि दुसरीकडे सागर चव्हाण हे दोन कर्णधार आणि त्यातील ती लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. अतिशय एक भव्य दिव्य अशी स्पर्धा पर्व 4 ह्या स्पर्धेचं आणि सामन्याला सुरुवात आता थोड्याच वेळात. दोन संघ, एकीकडे कंधारी किंग्स, यावेळी येणारे 36 चेंडू 90 धावा टार्गेट चेस केला जाईल का, तर दुसरीकडे ह्या धाव्यांना रोखण्यासाठी हुसेन शेख. पहिला चेंडू प्रॉपर टायमिंग, उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, जातोय चेंडू धनधन करत सीमारेखावर 4 धाव्यांसाठी. लोअर फुलटचचा चेंडू, काय फलंदाजी केली जाते. आफ्ताब बेग एक मोठा खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू, ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन. हा खेळाडू आहे. एक तेरी आहे तो एक मेरी आहे असं दुसरीकडून हुसेन भाई शेख म्हणतोय. अनायाजी फायटर्सचा संघ फाईट करणं जाणतोय, तर दुसरीकडे नावात किंग आहे. कंधारी किंग्सचा संघ त्या प्रकारचा खेळ दाखवेल का, ही येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. 36-90 इक्वेशन आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 40 धावा धाफकावर ऑनसाइडच्या दिशेने मिड विकेट रिजन मध्ये सिंगल धाव ही धाफकामध्ये ऍड केली जाते. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 5 धावा नक्कीच धाफकावर येत असताना पाहायला मिळतात. डुवाडाईची लढत, नॉकआउटचा सामना, 2 पराभूत संघ आणि त्यातील ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. केफ आहे. केफ या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. एक अष्टपैलू खेळाडू, सातत्यानं केफ या खेळाडूकडे पाहिलं जाते. एक मोठं नाव सातत्यानं हुसेन असेल, हुसेन शेख. ह्या खेळाडूंना रोखवेल का, ह्यावर आता नजर असेल. हुसेन भाईची थोडीशी बॅट शांत होती, परंतु आता बॉलाने उत्तर द्यावं लागेल. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, यावेळेला लॉंगॉचच्या डोक्यावरनं प्रयत्न केला जातोय, परंतु क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय. प्रयत्न चांगला होता, प्रयत्न केला होता. या ठिकाणी रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहू शकतोय प्रयत्न चांगला राहिला होता, परंतु प्रॉपर टायमिंग, कलात्मकतेने भरलेला शॉट, पॉवर प्लेचा खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा घेण्याचा हा प्रयत्न केला जातोय. फ्लाइंग स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे.
चेंडूला जवळ जवळ गॅदर केलं होतं आणि थोडासा हा फंबल राहिला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 9 धावा धावफलकावर येतात. 36 चेंडूंचा खेळ, 90 धावा ह्या धावफलकावर कुटायच्या आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं दहाडलाय षटकाराच्या रूपानं. वन टू गो, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. फ्लाइंग स्टार्ट आहे. 90 धावा नक्कीच धावफलकावर कुटायच्या आहेत. पुन्हा एकदा लोअर फुलटचचा चेंडू, यावेळेला पूल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल जातोय सीमारेखा पार. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. हुसेन शेख 21 धावा ह्या कुठल्या गेल्यात. सातत्यानं म्हटलं जातं की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी स्वाभाविक खेळ हा तुम्हाला मैदानामध्ये दर्शवावा लागतं. हा स्वाभाविक खेळ या ठिकाणी. कंदारीज किंग केफ 3 चेंडू 16 धावा. तर दुसरीकडे आफताब आहे 3 चेंडू 5 धावांचा खेळ. आणि आमच्या सोबतीनं आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच चंदू शेट्टे सर आता जॉईंट होतील. नमस्कार. दुपारच्या सत्रात सगळ्यांचं स्वागत असणार आहे. या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज अंतिम दिवस. कार प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली आहे आणि चालू असणारी महत्त्वाची मॅच. कांदारी किंग्स आता बॅटिंग करते आणि अनायकाजी फायटर यांच्यातील महत्त्वाची मॅच. यावेळेला हेलिकॉप्टर सिक्सर. काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. आफताब बेग या नावाची चर्चा मात्र पाहायला मिळते. जोडीला कैफ आहेत आणि हा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फेकून दिलाय आफताब यांनी. धावसंख्या जर पाहिली तर आता झालेली आहे ती 27 धावा धावफलकावर आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा खरा, परंतु 7 बॉलमध्ये 27 झालेले आहेत. कमबॅक करावं लागेल ओमकार ठाणेकर यांना. ओमकार ठाणेकर एका बाजूला आहेत, एका बाजूला कैफ आहेत. ही जोडी 2 युवा खेळाडू आहेत. आफताब बेग यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एफर्ट्स दाखवले परंतु बॉल नाही थांबलाय. एक धाव मिळेल, दुसरीचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने. 2 धावाही केल्या पूर्ण. 29 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. काही चेंडू सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 6 धावा. षटकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आहे आणि धावसंख्या जर पाहिलं तर आता तब्बल 35 वर गेलेली आहे. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर जर पाहिलं तर एक महत्त्वाचा सामना आहे आजच्या दिवसातील, मॅच नंबर 4. यानंतर जर पाहिलं तर अजूनही महत्त्वाचे सामने बाकी असणार आहेत. यानंतर एक क्वालिफायर मॅच होईल, त्यानंतर 2 सेमी, एक फायनल, अशा 4 मॅच बाकी असतील. सुप्रीम स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. षटकार 2, त्यानंतर पुन्हा षटकार. ओमकार ठाणेकर यांचा समाचार घेतलाय, त्यांना कमबॅक करावं लागेल. आफताब बेग पुन्हा यावेळेला खरा बॉल आणि मिस टाइम झाला जरूर, परंतु रिझल्ट आहे तोच. 6 वाला षटकार. धावसंख्या 41 वर पोहोचलेली आता. दुसऱ्याच ओव्हरमध्ये तुटून पडलेत अक्षरशः हे युवा खेळाडू. आफताब बेग या नावाची चर्चा आहे. गेली काही वर्ष आफताबला आम्ही जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय. खार जिमखान्यामध्ये क्रिकेट म्हटल्यानंतर एक वेगळीच मजा असते. या मैदानात क्रिकेट खेळताना पाहणं हा देखील एक वेगळाच आनंद आहे. कधी कधी असं वाटतं की मी देखील खारजी या परिसरात राहत असतो तर मला सुद्धा या 2-3 स्पर्धा खेळायला मिळाल्या असत्या. पण ठीक आहे, आमची वटवाडी सुद्धा काही कमी नाही आहे. परंतु एवढं सुंदर हिरवळ या मैदानात, आणि फक्त एवढंच काय, मी बॉलर असल्या कारणाने थोडीशी भीती वाटली असती एवढ्या जवळचे 6 बघून. ओहो, हाही बॉल मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडेच पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळेल. यस, 6 षटकार. ओ, हा वादग्रस्त चेंडू आहे की नाही हे पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर
नो बॉल. पेनल्टी किती रनची आहे? 6 रनची पेनल्टी आहे आणि हा मारलेला 6. 13 नाही मिळणार, 12च मिळणार. 12. हा नो बॉलची जी पेनल्टी आहे ती 6 रनची आहे आणि 6 धावांचा हा षटकार आहे. या 12 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. यस 53. आता जे 12च रन आहेत 13 नाही मिळणार, लक्षात घ्या. 53 धावा. दुसरी ओव्हर सुरू आहे. अजून दुसरी ओव्हर सुरू आहे ना? हा सुरू आहे दुसरी ओव्हर. हा उरलेले 2 बॉल आहेत आता. जावेत मॅचच्या दिशेने. 53 धावा आहेत. हो हा बॉल मात्र चांगला पाहायला मिळाला आहे. आता गोलंदाजीसाठी आलेत अभिषेक आलेत. अभिषेक यांना कमबॅक करावं लागणार आहे. लक्ष जरी आता आवाक्यात आलं असेल तरी तुम्हाला प्रयत्न करावे लागणारच आहेत. बिग हिट. आणखीन एक मात्र फटका टोलावला जातोय. यावेळेला मात्र कैफच्या बॅटमधून आफ्ताब अब्बास बेग या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. स्कोर जर पाहिला तर आता 59. बरोबर ना? 59 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 31 धावांची आवश्यकता. 4 ओव्हर बाकी आहे. 24 बॉल 31. मॅच नाही संपलेली आहे. तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील आणि आता बॉलिंगसाठी आलेत आफ्ताब बेग. 36 धावांवर बॅटिंग करतायत. एक युवा टॅलेंटेड खेळाडू. आता मात्र कैफ आले स्ट्राईकवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील कांधारे किंग्स विरुद्ध अनायाजी फायटर. हो मलिंगा आलेत आणि बॉलिंगसाठी मलिंगा आलेत. दिनेश एका धावेने धावसंख्या 60. अजूनही 30 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 23 बॉल 30 रन. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 59 रन आलेले आहेत.
कधी कधी आपण 2 ओव्हरला 45 म्हटलं तरी मॅच सोडून देतो, परंतु 2 ओव्हरमध्ये 59 सुद्धा येत आहेत. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. फुल टॉस, त्याच्यावर मात्र या ठिकाणी हल्ला चढवलाय. आणि तिकडे जर पाहिलं तर फिल्डर आले आणि विकेट आलेली आहे. आफताब अब्बास बेग काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. 10 बॉलमध्ये 37 धावांची एक वादळी खेळी त्यांनी या ठिकाणी केली आहे आणि माघारी देखील परत आहेत. वा वा आफताब. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 62 धावा तर झालेल्या आहेत. हेलो, देखिए दोनों ही टीम से रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द बैट्समैन को भेजना है आपको. नियम, क्रिकेट का नियम यह कहता है कि एक बैट्समैन आउट होने के बाद विद इन 90 सेकेंड्स दूसरा बैट्समैन अंदर जाना है. वो ग्राउंड के अंदर है बाहर रहे उससे फर्क नहीं पड़ता है, 90 सेकेंड्स पे उसको ग्राउंड में जाना है, ये रूल है. ओके, कंटिन्यू. मॅचच्या दिशेने वेगात बॉल पाठीमागे जाईल, पायाने अडवलाय. व्हाईट बॉल कळवला जातोय. कृष्णाचं फुटवर्क चांगलंच पाहायला मिळालं. धावसंख्या 63 झाली आहे. 27 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 3 पाहायला मिळते आपल्याला. ही ओव्हर चांगली राहिली आतापर्यंत. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज दिनेश यांनी. 20 बॉल 27 ना, 20 बॉलमध्ये 27. बिग हिट, पुन्हा एकदा बिग हिट, परंतु आता
पंच मात्र नो बॉल घोषित करतायत आणि हा सिक्सर सुद्धा येतोय. निलेश टाकच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळालाय आणि या 7 धावांनीची धावसंख्या मात्र पुढे जाते. 20 धावांची आवश्यकता आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. कांदार किंग विरुद्ध अनेकाजी फायटर. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय परंतु हा हेलिकॉप्टर अडचणीत आणताना पाहायला मिळालाय. फ्री हिट होता म्हणून बचावले गेले आणि धावफलक जर पाहिला तर तिकडे 71 झालाय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. हा एक बॉल बाकी आहे. यस, एक बॉल बाकी आहे. हा यस एक बॉल बाकी आहे. एकाहत्तर धावा म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिनेश विजयाच्या जवळ मात्र टीम पोहोचलेली आहे. वा, यावेळेला मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलंय. तिकडे फिल्डर येत आहेत. धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळते. 72 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं संपलंय. 72 धावा आणि अजूनही जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. हेलो, अगली ओवर लेकर आए कृष्णा नायडू. कृष्णा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि पंच आमच्याकडे वळतात, कळवतात व्हाईट बॉल आहे. तो नए गेंदबाज के रूप में आए हैं कृष्णा नायडू. सामना करेंगे कैफ और नॉन स्ट्राइक पर है नीलेश टाक जो कि धोनी के नाम से फेमस है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है. विरार वसई और नाला सोपारा मीरा रोड में इनका काफ़ी दबदबा है. रेगुलर वहाँ खेलते हैं. ब्लाइंड स्ट्रोक लगाया था कैफ ने. 1 रन ज़रूर मिलेगा. मैंने पहले ही कहा था कि मीरा रोड, विरार, नाला सुपारा, वसई ये जो एरिया है यहाँ इस बल्लेबाज का खासा दबदबा है और एवरी वीक बेस्ट बैट्समैन या मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी के साथ इनका फोटो देखा जाता है. प्लेयर थोड़ा इंजर्ड हो गए हैं तो राजू शिंदे आपसे रिक्वेस्ट है कि प्लीज़ पानी लेके जाइए प्लेयर के लिए. क्रैम्स आए हैं शायद. और हमारे कमेटी मेंबर्स ग्राउंड पे मौजूद. राजू शिंदे, ये देख ये माइक ऐसा पकड़ा जाता है. ये कवर करेंगे तो ये अपना हाथ ये पकड़ो. बहुत ही मेहनत कर रहे हैं राजू शिंदे. लगातार 2-3 दिनों से ग्राउंड वर्क जो है उसमें मदद की है राजू शिंदे ने. कोई प्लेयर इंजरी हो या प्लेयर्स को ड्रिंक्स हो. हालांकि इनके सुपुत्र इस टीम में खेल रहे हैं कांडारी किंग्स में, मिथिलेश शिंदे. वो भी एक बहुत ही खतरनाक बल्लेबाज है पर अब तक मौका नहीं दिया है कप्तान जिमी नाटेकर ने. तो राजू शिंदे, आप जो बैग लेके गए थे उसके लिए थैंक यू. बहुत अच्छा काम किया आपने.
ऐसा पकड़ 16 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. कांधारी किंग्स रिव्हर्स खेळायला गेले, यशस्वी नाही झाले. निलेश टाक धोनी या नावाने ओळखले जातात. धोनी आणि समोर जर पाहिलं तर कृष्णा यावेळेला देखील बॅटची कडा घेऊन बॉल मागे गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. ओ प्रश्न हा पडलाय की कृष्णाने हिट का नाही केला. 75 धावा धाव फलकावर आहेत. 15 बॉल 15 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मोठी मॅच छोटी झाली आहे परंतु पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. कृष्णाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर कैफ आलेले आहेत. 8 बॉलमध्ये 19. काही चांगले फटके कैफ यांनी देखील खेळलेले आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा, बॉल मागे जातोय. मॅच थोडीशी स्लो केली आहे कृष्णा यांनी. इकडे पाहूयात काय झालंय. पुन्हा एकदा पाहायला आवडेल ज्या पद्धतीने हा थ्रो केला गेलाय. हो चला जवळ मॅचच्या दिशेने 15 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 15 पाहिजेत ना भाऊ. 14 बॉल 15. पाहूया काय होईल या ठिकाणी. दिनेश गेलेत बॅटिंगसाठी. कृष्णा यावेळेला मात्र एक धाव घेतली गेली आहे तिकडे. 13 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. कृष्णाने ओव्हर चांगली टाकली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात कृष्णा त्यांचं कौतुक करावं लागेल. धिप्पाड देहयष्टीचे गोलंदाज आहेत. यावेळेला फुलटॉस चुकीचा बॉल होता. त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला कैफ यांनी. सिक्सर. बारा बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. या संपूर्ण स्पर्धेवर राजू शिंदे साहेबांचं देखील लक्ष आहे. मनीष कोटियन, त्याचबरोबर जतीन सोलंकी, अजित मोरे, त्याचबरोबर विजय कासारे. खूप चांगली कामगिरी या सगळ्यांनी केलेली आहे. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 8 ची आवश्यकता. आठ रनची आवश्यकता आहे कांधारी किंग संघाला. अनायकाजी फायटर या टीमच्या विरुद्ध आपण आहोत कार जिमखान्यामध्ये. कार जिमखान्यामध्ये सुरू आहे जबरदस्त क्रिकेट. कार प्रीमियर लीगचं एक चौथ्या पर्वातील आयोजन. संपूर्ण कार परिसरामध्ये चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते. एका बाजूला दिनेश नाटेकर आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर कैफी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झालाय, आतमध्ये आलाय. डॉट बॉल मात्र येताना पाहिलं मिळेल. 11 बॉलमध्ये 8.
या मॅच नंतर 10 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अभिषेक आणखीन एक चांगला बॉल. वाह. आणि लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 8 रन. परिस्थिती काही असू द्या, स्वतःला सांगा मॅच अजून संपलेली नाही आणि तुम्ही अजून हरलेले नाही आहेत. आणि हेच या ठिकाणी कदाचित अभिषेक मोहिते सांगतायत. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आता मात्र खराब बॉल टाकला. बिबरच करून बसले आणि रनआउटची विकेट आलेली आहे. यावेळेला फ्रीडचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्यात निघालाय. बॉल सीमारेषच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. अगदी आता मॅच जवळ आली आहे. दिनेश यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलाय आणि आता 3 धावांची आवश्यकता केवळ आहे. 8 बॉल 3. मॅच फिनिश. षटकार आला दिनेश टाटेकर यांच्या बॅटमधून. 90 धावांचं लक्ष 7 बॉल राखून मात्र या ठिकाणी पार केलं गेलं. धावा करायच्या तर किती करायच्या. आणि अनायकाजी